हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन. टॉप कन्सेप्ट्समध्ये आत्तापर्यंत आपण फोर्सचे टाईप्स, देन मोशनचे टाईप्स अँड मोशन पॅरामीटर्स डिस्कस केला. देन वी हॅव ऑल्सो डिस्कस दी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, राईट, अँड इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम्स. सो मित्रांनो, आजचा टॉप कन्सेप्ट फार महत्त्वाचा आहे. दॅट इज मोमेंटम इन मोशन. ठीक आहे. नाउ विल स्टडी दिस टॉप कन्सेप्ट फॉर बोथ दी सर्क्युलर अँड लिनियर मोशन. ठीक आहे. कारण आपल्याला हा डिटेलमध्ये पुढे आहेच, फोर्सची थिअरीमध्ये आहे आणि पुढे प्रत्येक चॅप्टरमध्ये जिथे मोशन आहे तिथे मोमेंटम येणारच आहे. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन मोशन डायनॅमिक्स. सो या लेक्चरमध्ये त्याची एक ओव्हरऑल आयडिया मी क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतो. सो सर्वात प्रथम मोमेंटम म्हणजे काय. मित्रांनो, मी एकदम गावरान भाषेत तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमचा मित्र मोटरसायकलवर फुल स्पीडमध्ये चाललायत, राईट. तुम्हाला कुठेतरी जायचंय आणि अचानक तुम्हाला समोरून दिसतंय काहीतरी डुक्कर आडवं येतंय, काहीतरी लहान मुलगा आडवा येतोय. म्हणून तुम्हाला काय करावं लागतं, ब्रेक अप्लाय करावं लागतं आणि यू हॅव टू रिड्यूस द स्पीड. इन सच केस आपण गावरान भाषेत म्हणतो, यार सगळा मूड गेला, सगळा मोसम गेला. सो व्हॉट एक्झॅक्टली वी टॉक अबाउट इन दॅट केस. तो जो मोसम, तो जो मूड आहे तो म्हणजे काय. दॅट एक्झॅक्टली इज मोमेंटम. त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, मोमेंटम. तो जो मोसम आहे, तो जो मूड आहे तुमचा स्पीडमध्ये, त्याला म्हणायचं मोमेंटम. ही टर्म कशी कॉइन झाली लक्षात घ्या. न्यूटनने फर्स्ट लॉ प्रपोज केला. ही टोल्ड दॅट विदाउट ॲप्लिकेशन ऑफ फोर्स यू जस्ट कांट मूव्ह द बॉडी फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस, और यू जस्ट कांट प्रोड्यूस द रोटेशन इन द बॉडी, और यू जस्ट कांट मूव्ह द बॉडी इन अ सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सो तिन्ही केसमध्ये तो लॉ लागू पडतो. तुम्हाला एक तर फोर्स अप्लाय करावा लागेल किंवा टॉर्क अप्लाय करावा लागेल. सो ओके, देन इट इज डिसाइडेड टू अप्लाय द फोर्स अँड बॅलन्स फोर्स. मग आता बॉडी मूव्ह व्हायला लागली. Then he has done certain experiments. He increased and decreased the force during the experiment, and he found that if the force is increasing, the mass is moving with what we call, it is covering more distance in less time. That means its velocity is changing, right? मग त्यांनी दुसरी टर्म तयार केली, velocity. Then he found that with the increase or decrease in force, keeping the same mass, तेच mass constant ठेवून, he found that velocity can be changed. राईट, वेलॉसिटी कॅन बी चेंज. आणि मग तो ऑब्झर्व इफेक्ट काय होतो, कंबाईन मास अँड वेलॉसिटीचा, दॅट इज नथिंग बट द मोमेंटम. सो ही कॉइन द टर्म मोमेंटम इन लिनियर मोशन विच इज पी इज इक्वल टू mv. सो ही फाउंड इफ वी चेंज द फोर्स, मोमेंटम चेंजेस. म्हणजेच रिव्हर्स काय म्हणता येईल, टू कॉज द चेंज इन मोमेंटम व्हॉट वी हॅव टू चेंज इज, वी हॅव टू चेंज द अप्लाइड फोर्स. आपण फोर्स वाढवला, मोमेंटम वाढलं. फोर्स कमी केला, मोमेंटम कमी झालं. दिस इज न्यूटन सेकंड लॉ, राईट. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. म्हणजे हे मोमेंटम तिथं महत्वाचं आहे. मग लिनियर म्हणजे लिनियर मोशनमध्ये आपण मोमेंटमला काय घेतो, पी इज इक्वल टू mv. इट इज लाईक इन अ वेक्टर क्वांटिटी, राईट. सो त्याची डायरेक्शन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन सेम असते. जर तुमचं व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे तर मोमेंटम सुद्धा पॉझिटिव्ह राहील. व्हेलॉसिटी निगेटिव्ह असेल तर मोमेंटम सुद्धा काही निगेटिव्ह येईल, म्हणजे त्या दिशेला येईल. मग आता हे झालं लिनियर मोमेंटमच्या बाबतीत. आता या लिनियर मोमेंटमचा तुम्ही जर निसर्गात जर उपयोग बघितला, त्याचं कॉन्झर्वेशनमुळं वी कुड एबल टू क्लाइंब डाऊन दी स्टेअर केसेस. आपण जर शिडीवरून चालतोय तर एक पायानं थोडासा जोर देतो आणि सेफली त्याला खाली उतरत असतो. ते जर आपण रँडमली चाललो तर देर इज अ चान्स आपण पडू शकतो. बोटमधून उडी मारताना आपण कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम वापरतो. रॉकेट लॉन्चिंग, कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. बॉम्ब स्फोट, कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. बंदुकीची गोळी, कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. सो n नंबर ऑफ केसेस आर देअर ऑन मोमेंटम अँड कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. त्यामुळे हा टॉपिक फार डिटेलमध्ये शिकावा लागणार आहे. ह्या स्टेजला फक्त लक्षात घ्या, कारण लिनियर मोमेंटम इज प्रोड्यूस ड्यू टू द चेंज इन फोर्स, राईट. आणि दॅट चेंज इन फोर्स कॉजेस चेंज इन व्हेलॉसिटी अँड हेन्स दिस टर्म अरायझेस, राईट. आता अशीच अॅनालॉगस टर्म तिथे रोटेशनल मोशनमध्ये तुम्हाला दिसते किंवा सर्क्युलर मोशनमध्ये दिसते. त्या ठिकाणी फोर्स काय करतो आपण, टँजेन्शियली ऍक्ट करतो, विच कॉजेस रोटेशन इन द बॉडी, राईट. मग आता रोटेशन होतंय आणि त्यावेळेस त्याला लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा राहते. मागच्या टॉप कन्सेप्टमध्ये मी सांगितलं. म्हणजे जर बॉडी गोल फिरवायची आहे तर आपल्याला त्याला टँजेन्शियल व्हेलॉसिटी द्यावा लागते. म्हणजे हा जो फोर्स एफ आहे, विच इज प्रोड्युसिंग टॉर्क अबाउट द सेंटर, दॅट इज एफ इंटू आर, दिस टॉर्क. नाउ व्हॉट दिस टॉर्क इज डुईंग, दिस इज चेंजिंग व्हेलॉसिटी, राईट. जर आपण त्याला फिरवलं तर तो व्हेलॉसिटी बदलल. म्हणजे इथलचं जे मोमेंटम हे सुद्धा बदलणार आहे. मग आपण इथलचं मोमेंटम जर mv मानलं तर हा जो पार्टिकल आहे ज्याचं मोमेंटम mv आहे, इट इज रिव्हॉल्विंग अबाउट द सेंटर ऑफ सर्कल ॲट अ डिस्टन्स r. दॅट मीन्स याचं मोमेंट जर घेतलं याच्या भोवती
So we'll get the term L is equal to m into v into r, and this is what is angular momentum. म्हणजे theoretical definition काय, moment of linear momentum is called as angular momentum. मग जसं इथं मास इंटू व्हेलॉसिटी तसं त्या केस मध्ये तो काय येतो एम व्ही आर आहेच फॉर्म्युला, पण आणखी एक फॉर्म्युला येतो आय इंटू ओमेगा. आता हा आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज इक्वल टू मास इन रोटेशनल मोशन अँड ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी, जिच्याबद्दल आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. सो जसं याचं कॉन्झर्वेशन आहे तसं त्याचंही कॉन्झर्वेशन आहे. म्हणजे जर फोर्स जर या ठिकाणी फोर्स जर झिरो असेल, नो फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टीम असेल तर हा कॉन्झर्व राहतो. तसंच या ठिकाणी टॉर्क जर झिरो झाला तर हा सुद्धा काय राहील, कॉन्झर्व राहील, कॉन्स्टंट राहील. मग त्याच्यामुळे काय काय शक्य होतं, स्विमिंग पूलमध्ये डायव्हरला स्विमिंग करताना त्याची मदत होती. त्यानंतर तुम्ही स्केटिंगवाले बघता ते याचा उपयोग करतात, ते बॅलेट डान्सर तुम्ही बघता. सो देअर आर अगेन एन नंबर ऑफ एक्झाम्पल. तुम्ही डिटेलमध्ये ज्यावेळेस जातात त्यावेळेस शिकतात. टर्म्स लक्षात ठेवा. मोमेंटम म्हणजे तो मोशन, मास इन स्पीड इन व्हेलॉसिटी, राईट. अजून एक उदाहरण सांगतो शेवटचं. सपोज तुम्ही उभा आहे, तुमच्याकडे एक सायकल येते, लेटेस्ट 50च्या स्पीडने येते. सो यू विल नॉट हॅव दॅट मच फिअर. तुम्ही सहज बाजूला होता आणि त्या सायकलवाल्याला जाऊ देतात. पण इमॅजिन करा तिथं ट्रक येते, स्पीड तितकाच 50, पण सायकलच्या ऐवजी काय येते ट्रक. तुम्ही घाबरताना लगेच बाजूला पळताना अगोदरच, कारण तो जो मासचा इफेक्ट आहे फॉर दॅट व्हेलॉसिटी तो इन्क्रीज झाला ना. सो दॅट इज हाऊ यू कॅन फील द मोमेंटम, राईट. हे मोमेंटमचं फिलिंग तुम्हाला त्या ठिकाणी येईल. ठीक आहे. सो आपण पुढच्या डिटेल लेक्चरमध्ये याला गॅरेज एज्युकेशनच्या चॅनलवर याचे डिटेल लेक्चर अवेलेबल आहे. यू कॅन ऑलवेज सी. ठीक आहे. सो दिस इज आवर टुडेज टॉप कन्सेप्ट. थँक्यू.